महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची, महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी अमुची। नमस्कार, आज मराठी भाषा गौरव दिन। आज आहे कुसुमाग्रजांची जयंती आणि म्हणूनच या दिवसाला मराठी भाषा गौरव दिन असं संबोधलं जातं। आपली मराठी अतिशय समृद्ध अशी भाषा आहे आणि आपण तिचे खूप लाड केले पाहिजे। ज्ञानेश्वर माऊलींनी कठीण अशी असणारी भगवद्गीता सामान्यांसाठी मराठीत आणली आणि सामान्यांकरिता मराठीचं समृद्ध असं व्यासपीठ त्यांनी खुलं करून दिलं। त्यामुळे माऊलींचा यामध्ये खूप मोठा सहभाग आहे। सुधामूर्ती असं म्हणतात, ज्या घरात ग्रंथालय आहे, लायब्ररी आहे, 4 पुस्तक आहेत, ते घर खूप श्रीमंत असतं। सुखाच्या भौतिक गोष्टींच्या व्यतिरिक्त ज्या घरामध्ये पुस्तके असतात आणि वाचनाची परंपरा असते, ते घर अगदी खरोखरच श्रीमंत असतं। या मोबाईलच्या जगात मुलांनी तासनतास मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा एक छानसं पुस्तक वाचणं कधीही खूप खूप सुंदर असणारे, कारण की वाचनाचा अनुभव हा आयुष्य समृद्ध करणारा असतो। एकदा वाचलेली कविता, एकदा वाचलेले पुस्तक, त्याच्यातील अनुभव माणसाला जीवन जगण्यासाठी समृद्ध करतात। अशी ही सुंदर लाडकी मराठी भाषा। त्यामुळे आपण मराठी बोलत राहूया, मराठी जगत राहूया। मराठीची शब्दांची जी समृद्धता आहे, जो काही त्याचा विराट असा पल्लेदार अनुभव आहे, तो खरंच वाखाणण्याजोगा आहे। आपल्या मराठीत साहित्यिकांची आणि संतांची मोठी परंपरा होऊन गेली आहे, ज्यांनी मराठीसाठी त्यांचे खूप योगदान दिले आहे। म्हणूनच लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। आणि माझ्या मराठीचा बोलू कौतिके, परी अमृतातेही पैजा जिंके। अमृतापेक्षाही गोड असणारी अशी ही मराठी भाषा। सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण सर्वजण नक्कीच मराठी जगत राहूया, मराठी बोलत राहूया। सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।